करंटचं बजेट. आता याच्यातही इथं त्यांनी काय केलं बघा, म्हणजे हे सुरू करण्याच्या अगोदर शब्द बघा, काय आहे, अडथळे, अनिश्चितता. सुरुवातच बजेटची इथून झाली. म्हणून मग आता काय करावं लागेल आपल्याला, थोडं करंट सिनारिओ काय आहे ग्लोबलचा, वर्ल्डचा काय आहे तो बघितलं की मग हे सगळं कळतं यांचं काय म्हणणं आहे नेमकं इथं. आता पुढे अजून तुम्हाला दाखवतो, या इकडं. हे वाचा, दुसऱ्या पानावरचं वाचा. काय म्हणलं यांचं, आज भारत अत्यंत कठीण आंतरराष्ट्रीय बाह्य वातावरणाचा घ्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंट सामना करत आहे, जिथं ट्रेड काय बहुपक्षीय धोक्यात आहे. म्हणजे मल्टीलॅटरल ट्रेड नाही, काय व्हायला लागले आता, प्रोटेक्शनिझम वाढायला लागलंय. म्हणजे प्रत्येक जण टॅरिफ वाढवायला लागलंय, आपापल्या पद्धतीने आपली इकॉनॉमी कशी सिक्युअर होईल ते बघल. काय म्हणतो आपण त्याला, निर्बंध लावायला लागलेत प्रत्येक जण. त्याच्यामुळे आयात निर्यात याच्यावर परिणाम व्हायला लागलेत. आणि विशेषतः ह्या सगळ्या वॉर सिच्युएशनमुळे सप्लाय चेन डिस्टर्ब झाली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. आणि आता तुम्हाला ते त्याचे परिणाम आता दिसायला लागतील. सेम हे सप्लाय चेन पूर्ण विस्कळीत झाले. ते हॉर्मुझची खाडी वाचण्यात आलं ना भरपूर, आपल्याला ते नॉलेज भरपूर असतं. म्हणजे परीक्षेला जे येते त्यापेक्षा मी मागेही सांगितलं, म्हणजे माझा भर सतत फिरून आयोगाच्या PYQ असतो. आणि विद्यार्थी म्हणून आपण काय करतो माहिती का, तुमच्यापैकी किती जणांना खरंच सांगा, इस्रायल, इराण, इराक, अमेरिका, अजून काही हे जे असे युद्ध आहेत ना ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन असेल. त्याची एक IPL ची एक असते. आणि कुठल्या निवडणुका झाल्यावर, म्हणजे आता ते पश्चिम बंगालमध्ये काय झालं, तामिळनाडूमध्ये काय झालं, तुम्हाला जर विचारलं का ना तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगू शकता. नॉलेजच एवढी घ्यायची सवय आपल्याला, पण ते ऍक्च्युली घेण्याच्या ऐवजी परीक्षेला काय येतं ते बघा. सो हा सगळा जो प्रकार आहे ना क्लिअर कट बजेटमध्ये मेन्शन केलेला आहे. म्हणल्यानंतर आता याचा आपल्याला इकॉनॉमीवर होणारा इम्पॅक्ट बघायचा आहे, काय झालाय आणि काय होणार आहे हे इथं. परत अजून एक आहे, म्हणजे एवढंच नाहीये तर आता काय झालेलं आहे, हे तर वॉर सिच्युएशन असेल, अजून काही गोष्टी असतील. ऍक्च्युअल टेक्नॉलॉजी चेंजेस फार मोठ्या झालेल्या आहेत, विशेषतः AI. ह्याच्यामुळे सुद्धा काय झालंय, चॅलेंज निर्माण झालंय का नाही. आपल्यासारख्या देशाला जास्त प्रॉब्लेम काय वर याचा, जगात एक नंबरला आहेत ना आपण टेक्नॉलॉजीमध्ये, नाही लोकसंख्येमध्ये. कळतंय का. आणि मग मग आता ह्याचा प्रॉब्लेम येणार का नाही येणार. मग हे मोठं चॅलेंज आपल्या पुढं. जग AI वापरायला लागलंय आणि आपण जर AI वापरलं तर मोठ्या प्रमाणात बेरोजगारी.